मंजूर करून हे समजू ठराव मंजूर करते कैसा मंजूर करते ठराव वाघुमरे हे बसा वाघुमरे तुम्ही मीटिंग मध्ये हे ठराव नामंजूर आहे मेजॉरिटी तुम्ही बघितली नाही फक्त 9 सदस्य एके बाजूने 13 सदस्य एके बाजूने किती होतं ते 9 उपस्थित तुम्ही कशाला घेतला तुम्ही मोजायचे होता तुम्हाला अगोदर सांगायला लागले आम्ही ते मोजा म्हणून तुम्ही मोजले का म्हणून नाही 9 सदस्य होते आणि दुसरी गोष्ट अशी नगरपालिकेच्या नियमामध्ये 81 बोट कलम 14 मध्ये असं आहे कोणती सभा हजर असलेले बहुसंख्य पालिका सदस्यांच्या संमतीने त्या दिवशी पुढील वेळेपर्यंत किंवा इतर दिवसापर्यंत वेळोवेळी तहकूब करता येत नाही. त्यामुळे आमच्याकडे पूर्ण 13 नगरसेवक इथे उपस्थित आहे. हे चुकीचे सवाल करून मेजॉरिटी नसल्यामुळे ठराव पारित करता येणार नाही याची जबाबदारी तुमच्यावर राहील. तुमच्या सदस्यावर आहे इकडे काय बघायला तू कशाला चार्ज घेतला तुला जर कंडक्ट करता येत नसल काहीतरी ज्ञान नसल ते तुम्हाला याची काही पाहिजे. हे ठराव नामंजूर आम्ही केला आणि हे मेजॉरिटीने आम्ही ठराव नामंजूर केला. बरेच मुद्दे आज चर्चेला होते. अनेक मुद्दे स्वच्छतेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि जे पीटीआर तुम्ही जे सरकारी जागा नगरपालिकेच्या जागेवर पीटीआर तुम्ही वाटप करायले याच्या संदर्भात म्हणजे ते आपले पालक सचिव नवीन आलेले आहेत तुकाराम मुंडे त्यांच्याकडे मी लेखी तक्रार केली आहे. ज्यावेळेस ते परभणीला येणार आहे त्याच्या पाटील नगरपालिकेमध्ये जेवढे पीटीआर तुम्ही बोगस वाटते जेवढी शासकीय जमीन आहे किंवा नगरपालिकेची जमीन आहे त्या दलालाच्या मार्फत पैसे घेऊन 5 लाख 4 लाख पर्यंत त्याला नाव लावायचे हे सगळ्याचा रेकॉर्डाची तपासणी त्यांच्याकडे ते बोगस त्या ठिकाणी बाउंड तयार केले आणि बाउंडच्या आधारावर तुम्ही त्या ठिकाणी पीटीआर त्याला देऊन राहिले. त्याच्याबद्दल एक एफआयआर आम्ही अध्यक्ष आणि जे जे त्याच्यामध्ये कर्मचारी गुंतलेले आहेत त्याच्यावर आम्ही करावं लावणार आहे हे तुमच्या लक्षात ठेवा. पीटीआर तुम्हाला केव्हा देता येते पीटीआर तुम्हाला देता वेळेस जे नगरपालिकेची जागा आहे एखादी शासनाची जागा आहे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी राहतो आणि त्याचा पंचनामा करून त्याला तुम्ही खबरदारमध्ये त्याला नाव टाकता येते. तुम्हाला असं डायरेक्ट पीटीआर त्या ठिकाणी देता येत नाही. असे जर पीटीआर तुम्ही जर कुठे दिले असेल तर त्याची आम्ही सखोल चौकशी करायला लावणार म्हणून आणि त्याच्यामध्ये जेवढी दोषी असेल त्याच्यावर एफआयआर करायला लावणार. आज शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. इतके दिवशी पाणी सुटला नाही. आज स्वच्छतेचा प्रश्न आहे. आज या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे. जे मूलभूत सुविधा आहे या ठिकाणी होत नाही. आज कचरा कोंडीची जागा भरपूर भरलेली आहे. दुसरी जागेची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. त्या ठिकाणी जागा असणं आवश्यक आहे. ते जागा एखादी स्वच्छतेमध्ये कचरा कुंडीसाठीची जागा एखादी घनकचऱ्यासाठी जागा हे विकास कामे जे शहराचे आजचे मीटिंगच्या अजेंड्यावर काय लिहिलं की विविध विकास कोणते विकास काम आहेत लोकांना पाहिजे ना की इब्राहिम शेखच्या घरापासून ते राठोडच्या घरापासून रस्ता बांधायचा. हे काही गोलवर तुम्ही अजेंडा देता. तुम्ही याचा अर्थ आहे की तुम्हाला हे मीटिंगचे असे अजेंडे खोटे म्हणजे असा गोल अजेंडे तयार करायचं आणि त्याच्या माध्यमातून म्हणावं तसं कारभार नगरपालिकेमध्ये चालवायचा. असा कदापि होणार नाही. 20 वर्ष नगरपालिका आमच्याकडे एक खाली सत्ता होती म्हणून आमचा त्यावेळेस चालत. आता 13 सदस्य आहे. अजून 4 सदस्य तिकडे इकडे पुढची मिटिंगला येणार आहे. तिकडे 8 सदस्य राहणार हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की जे कर्मचारी आहेत त्यांनी कसाही काम कारोबार करू नका. तुम्ही अडकता तुमच्यावर एफआयआर होईल तुमच्यावर चौकशी होईल आणि तुम्ही असे खोटे पीटीआर तयार करता खोटे दस्तावेज त्या ठिकाणी त्याच्या आधारावर रजिस्ट्री शिवाय नामांतर या ठिकाणी करू नये
ऑथेंटिक कागदपत्र NLA झाल्याशिवाय ते जमिनीचा त्या ठिकाणी तुम्ही ते PTR त्या ठिकाणी देता कामा नये. हे सगळं कर्मचारी तुम्ही लक्षात राहा, नाहीतर तुम्ही अडचणीत घेता हे तुम्हाला सांगतो. आणि कोणी वाचवायला येणार नाही. आता बजेटची मीटिंग झाली. बजेटच्या मीटिंग मध्ये काय केलं, तुम्हाला सदस्य संख्या नसताना आम्हाला बजेटची कापी न देताना तुम्ही बजेटमध्ये 220 कोटी त्या 204 म्हणजे अंडरग्राउंड ड्रेनेज तुम्हाला केव्हा तयार करता येईल, की ज्यावेळेस एका व्यक्तीला 37 लिटर पाणी, किती लिटर, 37 लिटर पाणी रोज मिळते, रोज एका व्यक्तीला. तरच तुम्हाला आधी पाणी पुरवठा योजना मोठी तयार करावं लागणार, त्याच्यानंतर अंडरग्राउंड ड्रेनेज तयार करावं लागणार. समजते की नाही तुला राठोड? काय समजायचं, फक्त पैसे खाता गव्हा तुम्हाला तयार करता. आता खोटे नाटे काय बी बोलायचं, कायद्याचे तरतुदीमध्ये सगळे कामकाज झाला पाहिजे. कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही जात नाही, आम्हाला जाता येत नाही. आणि आम्ही तुम्हाला जर चाकाची सोडणी जर कर्मचाऱ्याने काही बी ऐकू कोणाकोणाला तुम्ही व्यापाऱ्याला नोटीस दे, 1 लाख रुपये कशी नोटीस दिले, किराया भरून दुकान खाली करा. तुमच्या बापाचे दुकान आहेत ते खाली करायला. दुकानदाराला तुम्ही दुकानं दिले, त्याच्याकडून तुम्ही जनरल भाडीमध्ये तुम्ही ठराव घेऊन त्याच्यामध्ये काय तुम्हाला भाडेवाढ करायची असेल ते भाडीने मान्यता दिल्यानंतर भाडेवाढ करायची. तुम्ही मला दुकान खाली करा, असं कसं दुकान खाली करणार आहे कोणी? अनेक लोकांना असे चुकीचे काम, चुकीचे नोटिसेस मुख्यालय का असेल किंवा इतर कोणी कर्मचारी असेल त्याने काढता कामा नये, हे लक्षात ठेवा. आणि याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील. आम्ही याच्यामध्ये गप बसणार नाही. आम्ही सातत्याने तक्रारी आणि चौकशी आपल्याला करणार आहे. आजची सभा यांनी वेळ काढू म्हणजे त्याला मेजॉरिटी नसल्यामुळं, यांच्याकडे पूर्ण बहुमत नसल्यामुळं. बहुमत आहे का? बहुमत आहे का? आहे का? नाही, बहुमत नाही. मी तुम्ही लोकांना सांगणार आहे, बहुमत नाही. बहुमत नसल्यामुळं ते मिटिंगचा वेळ काढून ते पडून गेला अध्यक्ष. कारण की त्याला आज या ठिकाणी एखादा ठराव पारित करण्यासाठी काय लागते, हे ठराव पारित करण्यासाठी सभागृहात काय लागते, काय लागते, बहुमत. बहुमत होतं का? शहराचे मुद्दे आपण बोलत असल्यामुळे त्यांनी LED बंद केलं शहराला ना दाटविता. कारण की त्यांनी जे भ्रष्टाचार केला साहेब उघडत आणत असल्यामुळे सगळं भ्रष्टाचार त्याचा उघडीस आणायचं. मोठे प्रमाणावर त्यांनी जेवढे मोकळी जागा आहे काही दलालाच्या मार्फत हे जागा PTR तयार करून अर्धे पैसे तू, अर्धे पैसे मी, अर्धे पैसे तू, अर्धे पैसे मी, असा कारभार सुरू केला. बरेचसे जागेवर PTR त्यांनी तयार केली. जेवढी मोकळी जागा शासनाची नगरपालिकेची हे सगळं देण्याचं काम त्यांनी सातत्याने सुरू केलं. आणि म्हणून आता तुम्ही 10 लाख रुपयाचे कामाच्या ठिकाणी दिले. मागचे प्रशासकीय काळामध्ये लोकांना तुम्ही ते बजेटमध्ये तरतूद केली आहे का प्रशासनाने? तुम्ही ते लोकांना 10 लाख रुपयाचे काम म्हणजे 2 कोटी 50 लाख रुपयाचे काम द्यायला कसं पैसे देणार? नगरपालिका फंडातून पैसे. आज संस्थेचा किती दिवसापासून पगार नाही सांग मला. किती महिने? 6-7 महिन्यापासून आज पगार नाही. कोणाचा पगार नाही? स्वच्छता कर्मचाऱ्याचा, पाणी पुरवठ्याचा, लाईटचा. आज ब्लिचिंग पावडर तुम्ही पाण्यात घालत नाही. ब्लिचिंग पावडर लोकांना मारतात. आज ब्लिचिंग पावडर नाही. आज तुमची लाईट कटवाल, लाईटचं बिल तुम्ही आज भरत नाही. हे सगळी अवस्था तुम्ही म्हणायला विकास करायचे. अरे जे मूलभूत सुविधा आहेत ते तर द्या. कसे ते ढिगाई गावात असले. आज पाणी आज 3ऱ्या दिवशी घ्यायला पाहिजे, 3 दिवसाला पाणी येत नाही. हे सगळं नियंत्रण सगळं त्या ठिकाणी असफल झालेलं आहे. फक्त पैसे खाण्यासाठी काही मार्ग त्या ठिकाणी अवलंब करायला दलालामार्फत हे नगरपालिकेमध्ये कोणी कर्मचारी आहे, कोणी नागरिक त्या ठिकाणी कामाला आला तर ते बाहेरून तहसील सारखं माणसं त्याच्या पाठीमागं फिरायले. क्या काम है तेरा, क्या काम है तेरा? वो उसको बोल रहे मेरे को जनवरी को होना, मेरे को PTR होना, उन्हें बोला 2000 दे, 3000 दे. ये कभी हुआ ऐसा? हे सगळं कारभार विचित्र पद्धतीने या शहराचा चालू आहे. असं तुम्ही समजू नका मी आमदार होतो पण 17 वर्ष मी आमदार होतो असं काही नाही. राजकारणामध्ये कमी जास्त होत असते.
आम्ही सगळ्या गोष्टीला फेस करा. आम्ही आमच्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप, कधी चुकीचे आरोप हे नगरपालिकेमध्ये आम्हाला कधी झाले नाही. आम्हाला खूप बेजार करण्याचा प्रयत्न केला, पण ईश्वराची कृपाने ऊपर आले की दुआ से हम कहीं हमारा क्लीन है था. हम कभी भी जमीन का मामला झाला का काय असं तर आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला अडचण नाही. पण तुम्हाला कर्मचारी म्हणून तुम्हाला सांगतो, तू माझ्या हातावर लागलेला कर्मचारी, मीच तुला सस्पेंड करण्याची नोबत घेऊन तुला. मला असं म्हणायचंय की तू हे सगळं कारोबारमध्ये एक हाती कारोबार राहिलेला नाही. सगळे कर्मचाऱ्यांना संत राहतात. जे नियमात आहे, जे कायद्यात आहे, ते हिशोबाने आपण काम करायचं आणि ते हिशोबाने काम करूनच आपण याला जनतेची सोय. आजच्या मिटिंगच्या अजेंड्यामध्ये एकच इश्यू होता. एका बाजूने 13 नगरसेवक होते, एका बाजूने 9 नगरसेवक होते. 9 होते, 9 नगरसेवक होते. हे ठराव आम्ही अमान्य केला आणि दर 3 महिन्याच्या आत, कारण की हे मिटिंग मी सोडण्याला सांगून लावून आम्ही हे मिटिंग सुद्धा घेण्याची त्यांची तयारी नाही आणि त्यांची ताकद नाही. त्याला माहित आहे की आपल्याकडे मेजॉरिटी नाही आणि मेजॉरिटी नसल्यामुळे तुम्ही गावामध्ये कोणताही काय काम त्या ठिकाणी करू शकत नाही. बरं झालं की तुम्ही एलईडी त्या ठिकाणी एलईडी चालू करा, चालू करा. काय नाही, पण हे घेतलं नाही हे लोकांनी. मेजॉरिटी कुठे आहे? मेजॉरिटी नाही. ते मेजॉरिटी नसताना त्या ठिकाणी ठराव मंजूर करायचा असं कायद्याने होत नाही. आणि जर असं होत राहिलं तर याच्यामध्ये तुम्ही लोक पण अडकणार आहे, हे लक्षात ठेवा. मेजॉरिटी नसताना काही म्हणायचं की आम्हाला बाजू द्या असं नाही. आणि त्यांचे लक्षात आहे की आज मेजॉरिटी नाही, ठराव आपल्याला मंजूर होत नाही आणि त्याला कमीत कमी त्याची जी मेजॉरिटी नसली तर त्यांनी त्या ठिकाणी म्हणायचं की आमची मेजॉरिटी नाही, आम्हाला विनंती करायची. पण ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो असं चुकीचं आहे. आपण कर्मचारी म्हणून काही कामं करू नका. आणि मालेवाडीच्या शाळेला आपण जमीन दिली. कोणती जमीन दिली? पीटीआर दिला. आणि ते कुठे जागा म्हणजे लोकांना खोटे पीटीआर देतात. हे राहू द्या, हे आम्हाला कोर्टात काम येईल. तुम्ही पीटीआर मध्ये तुम्ही काही म्हणले, आम्ही म्हणलो की हे असं हे काम तुम्ही म्हणतात. आम्ही हे सगळे जागा नसताना त्या ठिकाणी शाळेसाठी खोटा पीटीआर केव्हा देता येतं? तर कायद्याचा ज्ञान केला. पीटीआर एखादी शासकीय जागा किंवा नगरपालिकेच्या जागेवर त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ते व्यक्ती राहते, पंचनामा करायचं आणि ते पंचनामा करून या ठिकाणी हे राहते म्हणून त्याच्या भोगटदारमध्ये नाव ठेवायचं. मालकीमध्ये सुद्धा नाही, भोगटदारमध्ये नाव ठेवायचा आणि तेच अनुषंगाने पीटीआर. तुम्ही तो मोकळी जागा, सरकारी जागा, नगरपालिकेची जागा, बोर्ड आलेले पैसे अर्धे ते घ्यायले, अर्धे घ्या, बोगस सगळं कारभार ठेवले. पैसे घ्यायला 5 लाख, 4 लाख, 10 लाख आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी सरकारी जागा, शिवडी नगरपालिकेची जागा कानाकोपऱ्याला जे उरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊन टाकायचे. आणि याच्यामध्ये जे पीटीआर लावणारा कर्मचारी आहे ते अडचणीत आहे. आणि हे संदर्भामध्ये आम्ही सगळे मुद्दे घेऊन मान्य तुकाराम मुंडे जे आपले पालक सचिव आहेत त्यांच्या हवाले करणार आहेत. ते म्हणून मी मार्च महिन्या संपल्यानंतर परभणी नगरपालिकेला महापालिकेला भेट देणार आहे आणि पाटीलला मी तुमची तक्रार आल्यामुळे मी इथं पण भेट देणार आणि आम्ही जे जे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले त्याचे ते सगळे लोकांनी सरपंच या ठिकाणी करतात. म्हणून मला आपल्याला बोलायचं आहे की आपण असं चुकीचं काम या ठिकाणी करता कामा नये. जे परिस्थिती आहे परिस्थिती अनुसारच आपण या ठिकाणी काम केले पाहिजे. कायद्याच्या चौकटीत काम केले पाहिजे. नाहीतर तुम्ही अडचणीत येतात. आम्ही काय सांगितलं की ताजमहलाची नावाने करा आणि ताजमहलचे जर तुम्ही पीटीआर देत असाल तर हे तुम्हाला अवघड होईल, हे लक्षात घ्या. आणि अजून कोणता मुद्दा आहे आपल्याला बोलण्यासारखा? बेलदार पंचनामा. त्याची तुम्ही त्या ठिकाणी जे त्याला पाडलं ते 2007 मध्ये झालं. इतके लवकर तुम्ही त्या ठिकाणी पाडलं. त्याचं काय केलं? तुम्ही त्याचा मटेरियल कुठं टाकलं? तुम्ही बीएनसी कोणी स्ट्रक्चर ऑडिट केला का? तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट केलं नाही. तुमची उमर किती झाली, त्याचं वय किती झालं, इतके लवकर पाडला. त्याचं मटेरियल कुठं टाकलं? ते कोणाला दिलं? कोणाच्या शेतात गेलं? कोणाच्या घरी गेलं? ते वंचे पत्र लोकांनी हे सगळे आम्ही एक एक मुद्दे ते सगळे मुद्दे जेवढे आता महत्वाचे ते राठोड माझ्याकडे बघत नाही ना, खाली बघू नको. आता जेवढे आठवडी वाद आहे आपला महाराष्ट्र
आम्ही सगळ्यासाठी देतात द्या. ते आठवडी बाजार तुम्ही हरास करा, सगळे फंक्शन हरास करा, जाहीर लिलाव करा. त्या ठिकाणी जे शौचालय 4 शौचालय त्याचा जाहीर लिलाव करा. जे जास्त पैसे देतील त्याला द्या. आठवडी बाजारचे पैसे अध्यक्ष घरी घेऊन जाते म्हणून असं माझं कारण. ते संगणमताने त्या ठिकाणी पैसे घेऊन जातात. एवढा मोठा आठवडी बाजार 1 लाख रुपये वसुली होती दरप्रमाणे. तर हे सगळं तुमच्यावर जबाबदारी येणार आहे. आणि आमची मागणी या ठिकाणी 31 मार्च नंतर तुम्ही आठवडी बाजार हराशी करण्याची मागणी आमची आहे सदस्याची. हे सुद्धा तुम्ही ठरावामध्ये लिहा. कारण की त्यांनी अध्यक्ष जरी मिटिंगचा असलं तर त्यांनी काम काढून तुम्ही आता 2 जण मुख्याधिकारी रूपाने काम करायला तिथे. असं तुम्हाला काही करायला चालणार नाही. हे सगळं तुम्ही वर्षात टेंडर काढा. टेंडर काढून ते आठवडी बाजार असेल किंवा शौचालय असेल किंवा मंगल कार्यालय असेल हे सगळे काढा. आणि एखाद्या व्यक्तीला कधी मुद्दा कोणता होता हे दुकान ते काढायचे तुम्हाला. कुठे टेंडर द्यायचं काढला नाही. वरवण देईल काय राठोड बांधकाम विभाग नाहीये माझ्याकडे. त्यांना विचारून माहिती काढतो. बोलला ना. हे कसं होणार आहे असं माझ्याकडे नाही तर बसायचं नाही मिटिंगला. माहिती घेऊन सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुला माहिती आहे का. हे सगळं तुम्ही चुकीचं करायले. आता इथून पुढे सगळं आजची मिटिंगचं आम्ही सगळं कागदी घोडे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. पण हे सगळं चुकीचं चाललंय आणि तुम्ही फार अडचणीत येणार यायचा. आम्ही तुम्हाला धरणारच. कारण तुम्ही कर्मचारी आहे. कोणी वाचत नसते. एखादा कर्मचारी धरल्यावर अजून कोणता मुद्दा होता. आज 5 महिने 6 महिने 8 महिन्यापासून पगार नाही. शौचालयाचा पगार नाही. डिझेल पेट्रोल किती गाड्या भरायच्या. आणि नगरपालिकेच्या नावावर प्रायव्हेट गाडी अध्यक्षाच्या गाडी कोणाची गाडी कसा डिझेल भरायचे. अध्यक्षाचे नगरपालिकेच्या पैशातून आम्ही कधीही 1 लिटर डिझेल आमच्या गाडीत 40 वर्षामध्ये टाकला नाही. आणि हे असं कसं याला मानधन आहे ना. मानधन द्यायचं अध्यक्ष या किंवा एखाद्या गाडीचं महिना फी काढून देत. पण असा कसा तुम्ही त्या ठिकाणी पैसे टाकायचे. आणि साईबाबा तीर्थक्षेत्रामध्ये जे पैसे आले 14 कोटी रुपये फक्त 1 लाईन टाकली आणि प्रशासकाने संगणमताने ते पैसे उचलून घेतले. याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्या संदर्भात चौकशी नेमलेली आहे. ते चौकशी घेईल साईबाबाच्या संदर्भामध्ये. पण मला आपल्याला सांगायचे की आपण असा मीटिंगमध्ये येऊन बसू नका. जरा कायदेशीर माहिती असेल आणि आपल्याला सभागृहाला संबोधित आम्ही जे बोलतो त्याला फेस करण्याची ताकद असेल, कायद्याचं ज्ञान असेल तर आज मीटिंगमध्ये येऊन असा कसा येऊन बसला. कारण का आले नाही ते मुख्याधिकारी दोघांनी काम त्याला माहिती आहे की सगळे चुकीचे झाले नाही. आपल्याला प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. सोनेला माहित आहे आणि ते सावळे मॅडमला माहित आहे की आपण मीटिंग मध्ये गेलो तर आपल्याला काही उत्तर देता येणार नाही. म्हणून त्यांनी मीटिंग मध्ये बगल दिली. त्यांनी बगल दिली तर त्यांनी अध्यक्ष पडून गेला. तर मला आपल्याला सांगायचं की सर्व गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करायचा. आपण अडचणीत येतात आणि सगळं इंदिरानगरची खदान ते भरून म्हणजे ते गार्डन रिझर्वेशन साठी गार्डन ते जागा रिझर्व आहे. आणि त्या ठिकाणी रिझर्व जागेवर शासकीय जागेवर त्या ठिकाणी सातारा आहे शासकीय. आणि त्या ठिकाणी तुम्ही पीटीआर देता 10 लाख रुपये 5-5 लाख रुपये घेऊन सगळं. त्याच्या संदर्भात आम्ही तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही भेटलो. त्याच्या संदर्भात सांगितलं की हे जे सगळे प्रकरण चालू आहे हे सगळे प्रकरण कुठंतरी तुम्ही अडचणीत येतात. आता कुठेही जागा शासकीय जागेवर पीटीआर तुम्ही जर कोणी दलाला मार्फत आले आणि अर्धाने पैसे घेऊन तुम्ही करीत असाल तर तुम्ही फार अडचणीत येणार आहे हे लक्षात ठेवा. तर हे सगळे असे काम करू नये.
आम्ही त्याला समर्थन करायला तयार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम करायचं. विकास कामं काय करायचे असेल तर आम्हाला त्या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की आम्हाला हे रस्ता बांधायचा, आम्हाला हे घरापासून हे चौकचा रस्ता चौक पासून बस स्टँड पर्यंत बांधायचा, साईड रोड आम्हाला बांधायचा. हे अजेंडेमध्ये सगळे उल्लेख पाहिजे. पण अजेंडेमध्ये फक्त बोल एकच अजेंडा, एकच इश्यू आणि त्याच्यामध्ये मिटिंग उरकून लपून पडून पडायच्या असं जर मिटिंग होत असेल तर हे बरं झालं की तुम्ही एलईडी वगैरे लावून या ठिकाणी हे जनतेला माहीत होईल की तुम्ही किती कशा पद्धतीने कामकाज तुम्ही चालवले हे पातळीतील जनतेला सुद्धा माहीत होईल. आणि तुम्ही कर्मचारी म्हणून तुम्हाला पण मी सांगतो की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, नाहीतर तुम्ही अडचणीत येता. आणि तुम्ही अडचणीत आल्यानंतर मी वारंवार सांगतो की हे गोष्ट तुमच्यासाठी आणि गावासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगली नाही. आणि अजून कोणता मुद्दा आहे? सगळे झाले. आता बजेट मीटिंग मध्ये तुम्ही आम्हाला काही दिलं ते बजेटची का? 11 लोकांचे सह्या आहेत त्याच्यावर. मग मुख्याधिकारी कशाला त्या दिवशी कंडक्ट करायची नाही? मुख्याधिकारी उठून जायचं. 11 लोकांचे सह्या बजेट पारित होत नाही. कसं बजेट पारित होईल? ठीक आहे, बजेट पारित नाही झालं तर दुसरी मीटिंग मध्ये ते बजेट पारित होईल. पण असं चुकीचं जर तुम्ही करीत राहिले तर तुमच्यावर मी शेखर मी वारंवार सांगतो की याची दक्षता तुम्ही कर्मचारी म्हणून सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे कर्मचारी आपले आज तुमच्या रोजचं कनेक्शन किती आहे, तुम्ही सफाईवाल्याला किती पेमेंट द्यायचे, किती महिन्याची पगार काही बिचारी थांबलेली आहे, 6 महिने, किती महिने राहिले पगार? 6 महिन्याची पगार. कसं काम करणार ते समजू शकत ना. पाणी पुरवठ्यावाली किती महिन्याची आहे? ते 6 महिने. म्हणजे सगळे पगारी असे थांबलेले असताना पाणी पुरवठा योजना, ब्लिचिंग पावडर नाही, विदाउट ब्लिचिंगचं पाणी गावात सप्लाय होते. त्यात त्यांचा गंभीर बाब आहे.